निवारील कोड दत्तराज निवारील कोड दत्तराज अमृता परी आत्मतीर्थ गोड निवारील कोड दत्तराज निवारील कोड दत्तराज निवारील कोड दत्तराज अमृता परीख आत्मतीर्थ गोड निवारील कोड दत्तराज सेविल्याने महापापे जाती तीर्थ सेविल्याने महापापे जाती 84ची गती नाही पुन्हा 84ची गती नाही पुन्हा 84ची गती नाही पुन्हा 84ची गती नाही पुन्हा अमृता परीस आत्मतीर्थ गोड निवारील कोड दत्तराज निवारील कोड दत्तराज अमृता परीस आत्मतीर्थ गोड निवारील कोड दत्तराज निवारील कोड दत्तराज मन नटलेली ही कुसुमावती नगरी या नगरीचा राजा ही अतिशय धार्मिक धर्मशील आणि म्हणून याच्या राज्याभोवती अवघी ऋषी मुनी येऊन थांबली आपल्या आपल्या ईश्वर भजनामध्ये आणि चिंतनामध्ये काल व्यतीत करत होती आणि याच ऋषीजनांमध्ये देवश्रवा नावाचे ऋषी प्रतिदिनीची आपली पूजा अर्चना प्रार्थना काल व्यतीत करत होते परमात्म्याची आराधना करत आणि याच देव श्रवा ऋषींना आत्मऋषी नावाचा पोरगा होता बापापेक्षा सवाई आणि यामुळे त्या कुसुमावती नगरीच्या भोवताली असलेली जी ऋषीगण या ऋषीगणांमध्ये मात्र आत्मऋषींना सर्वश्रेष्ठ गणल्या जायचे त्यांना सन्मान दिला जायचा आणि तो एक पुण्य पावन दिवस एक उगव की देवश्रवा आपल्या पर्णकुटीमध्ये पद्मासन घालून परमेश्वराची आराधना करत परमेश्वराचं आणि त्यांचं संधान साधलं गेलं देवाचं आणि तुमचं संधान साधलं गेलं की तुम्हाला बाहेरच्या जगाचा विसर पडत असतो बाहेरच्या जगाचा विसर पडतो त्याचं संधान साधलं गेलं पाहिजे
देवश्रवा ऋषीचं आणि देवाचं संधान साधल्या गेलं होतं. जगाचा विसर पडला होता. आणि केव्हा परब्रह्म परमात्मा श्री दत्तात्रय महाराजांचं त्या पर्णकुटीत आगमन झालं हे कळालं. श्री दत्तात्रय महाराज समोर विराजमान झाले. हा याच्या साधन आहे महाराज. काही वेळेनं साधना संपली, डोळे उखडली तर समोर मात्र प्रत्यक्ष श्री दत्तात्रय महाराज असनस्त झालेले देवश्रवान पाहिले. मोठा आनंद झाला. गगनात मावे नसा. ज्या देवाची प्रार्थना करण्याकरता सर्वस्वाचा त्याग केला ना, तो देवच येऊन आज पोहोचलेला हो. धाडकन आपल्याला श्री चरणावर दत्तात्रय महाराजांच्या घातलं. अश्रूंचा अभिषेक केला आणि श्री दत्तात्रय महाराजांची आता देवश्रवा पूजा अर्चना करायला लागली. एक दिवस नाही, लक्षात घ्या. आले आणि दत्तात्रय महाराज गेलेले नाहीत. श्री दत्तात्रय महाराजांचं इथं वास्तव्य. देवश्रवाला तर जगच विसरलेले होते. त्यांना काहीही नव्हतं. केवळ श्री दत्तात्रय महाराजांची पूजा, पुरस्कार, सेवा, दास्य करायची. रंगून जायची त्यामध्येच. आणि एक दिवस देवश्रा ऋषींचे शिष्य, पांचाळ नगरीचे राजे, राजा पांचाळ गुरुच्या दर्शनासाठी आला. पूजेला आला तर पर्णकुट्टीमध्ये अगदी दैदिप्यमान श्री दत्तात्रय महाराजांची श्रीमूर्त विराजमान. कळालंच नाही. आपला गुरुही कोणाची तरी पूजा करतोय, कळालंच. काही काळ पांचाळ राजा बसला, बाहेर आला आणि आपल्या गुरुजींना सहज विचारलं, महाराज, मध्ये दैदिप्यमान मूर्तीधारी आहेत कोण नेमके? आणि देवश्रानं महाराज दत्तात्रयांचं वर्णन केलंय बघा. महाराज दत्तात्रयांचं वर्णन केलं. पांचाल राजालाही मोठा आनंद झाला. आपल्या गुरूंना हात जोडले आणि प्रार्थना केली, गुरुवर्य, तुमच्याशिवाय देव दाखवणार कोण हो? गुरुशिवाय कोणीही देवापर्यंत पोहोचू शकत नाही, कोणीच नाही. राजा पांचाळाची गोष्ट सांगतोय तुम्हाला. राजा पांचाळ हा देवश्रा ऋषींना विनंती करतोय की श्री दत्तात्रय महाराजांना माझ्याकरता प्रार्थना करा आणि माझ्या निवासी येण्याची विनंती. गुरूंचं हेच वैशिष्ट्य आहे मायबाप. हेच वैशिष्ट्य आहे की ते शिष्याला आपण्या समान करून टाकतात. तुकोबा सांगतात,
आपणा सारिखे करीती तत्काळ. कंजूसी करत नाही. फक्त तुम्हाला गुरु करता आला पाहिजे बस. आमची गुरु करण्यात चूक होऊन जाते आणि मग गडबड होते. बघा आम्ही गुरु करत असताना प्रामुख्यानं काळजी करतो की ज्याला गुरु करतोय तो आपल्याबरोबर तंबाखू खाईल ना त्याला गुरु. आपण गुरु केला तो गुरु आपल्याबरोबर बिड्या पिऊ लागल ना त्याला गुरु. आपल्या सोयीचा जो असेल ना तो गुरु करतोय. लक्षात घ्या. हा आपला कान पिळेल चुकला होता असा गुरु करत नाही. चुकला तर आपला कान धरून पिळेल आणि वेळ आली तर बोट धरून देवाजवळ नाही असा गुरु केला पाहिजे. बघा गंमत आहे हो ही सर्वज्ञ चक्रधर महाराजांच्या लीळा चरित्रामध्ये एक लीळा आहे. एका गुरुला 2 शिष्य असतात आणि एक दिवस हे गावात भिक्षा मागायला जातात. भिक्षा करत 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 एका दाराशी पोहोचतात आणि त्या दाराजवळ त्यांना एक प्राणी खेळत असलेला दिसतो. गोरापान अगदी लाल बुंद, छोटीशी अशी वर केलेली शेपूट, समोर आलेलं तोंड, उभे केलेले कान, डुकराचं पिल्लू. छोटस ते लहानपणी मोठं गोजीरवानं वाटतं, मोठं छान दिसतं. पाहिलं हे दोन्ही शिष्य आता आपापसात विचारायला लागले, अरे हा कोणता प्राणी आहे इतका सुंदर? मोठ्यानं लहान्याला सांगितलं, का बरं तुला माहित नाही? हा त्यांनी सांगितलं, नाही मी विचार करतोय हा प्राणी कोणता आहे. मोठ्या भावाने सांगितलं, अरे हा मुष्यक वृद्धी, हा प्राणी म्हणजे उंदीर मोठा झालेला आहे. या गावात खायला प्यायला खूप आहे, दूध दुभतं खूप आहे आणि म्हणून खाऊन खाऊन हा उंदीर मोठा झालेला आहे, जाडजड झालेला. लहान्यानं सांगितलं, काय मूर्खासारखा बोलतो, या गावात कुठं खायला प्यायला? हा गजाक्षय, हा हत्ती लहान झालेला, या गावात खायला नाही आहे, चारा नाही ओला, इथं सर्व कडबाज आहे, हायब्रिडची ज्वारी आहे. हा बारीक झालेला हत्ती आहे लहान. दोघांचं भांडण सुरुवात झालं. मोठ्यानं सांगितलं मुष्यक वृद्धी, उंदीर मोठा झाला. लहान्यानं सांगितलं गजक्षय, हत्ती लहान झाला. धरले एकमेकाच्या गच्च्या. धरायला वेळ लागतो. अहो अज्ञानाचा पसारा असंच असतो. असं ते केव्हा उमरी तुमरीवर येतील आणि केव्हा बायावर करतील सांगता येत नाही. धरले एकमेकाचे कपडे. शेवट दोघांमधला निर्णय ठरला की आपण आपल्या गुरूंना दाखवू आता. हा त्यांना विचारू, हे काय आहे, तुझं खरं का माझं खरं? उचललं ते डुकराचं पिल्लू, भिक्षा राहिली, उचललं डुकराचं पिल्लू, गुरूंकडे गेले, पोहोचले, आदळला गुरु पुढे. मोठ्या सांगितलं, गुरुजी. आता गुरु ते आदळलेलं ते डुकराचं पिल्लू पाहिल्यावर तो गुरुही आश्चर्यचकित झाला. कुठला प्राणी हा, नेमकं काय आहे? ते गुरुही विद्वानच ना त्यांचे एवढेच. तो विचार करायला लागला, कुठला प्राणी आता? मोठ्यानं झालं, गुरुजी हा प्राणी आम्हाला गावात भेटला, मी याला सांगितलं मुष्यक वृद्धी, उंदीर मोठा झाला, खाऊन खाऊन पोचला. लहान्याने सांगितलं, नाही महाराज, या गावामध्ये काही खायला नाही, हा गजक्षय, खायला नसल्यामुळे हत्ती लहान झाला. दोघांची तुंबळ कजा सुरुवात झाली गुरूंपुढे. गुरुनी विचार केला, आता मोठी फजित आहे, हा काय आहे हे आपल्यालाही माहिती नाही. दोघांचं भांडण संपलं पाहिजे आणि आपण गुरुच राहिलो पाहिजे ना. याला जर म्हटलं मुष्यक वृद्धी तर हा भांडेल, याला म्हटलं गजक्षय की हा भांडेल, आणि आपल्याला तर माहित नाही नेमकं हे काय आहे ते. गुरूंनी डोळे मोठे केले, दोघा शिष्यांकडे मोठे गरागरा फिरवले आणि दोघांना झालं, अरे मूर्खांनो, एवढं आयुष्य माझ्या बरोबर राहिलात, माझ्या सान्निध्यात राहिलात, तुम्हाला एवढंही कळालं नाही हा काय आहे? शिष्य मात्र घाबरलीत. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली.
याचंही खोटं आहे ना आपलंही खोटं आहे, भलतंच काही या नाही जी, चुकलो आम्ही, आम्हाला नाही कळालं. गुरु नेसाईला अरे हा चक्रवाकू पक्षी बघा. गुरु गधड्या ते डुकराचं पिलू त्याला पक्षी कस काय म्हणशील. असे गुरु जर भेटलेत ना तुमचं कल्याण. आणि तुम्हाला असे पाहिजे आहे, कारण ते तंबाखू खाऊ लागले पाहिजे, बिड्या पिऊ लागले पाहिजे, वेळ आली तर गुटखा खाऊ लागले पाहिजे. कान धरून पिळणारा गुरु तुम्हाला चालत नाही. आणि मायबाप हो जो तुमचा कान धरतो ना तो गुरु, तोच गुरु बोट धरून देवापर्यंत पोहोचतो. बस तोच गुरु तुम्हाला देवापर्यंत. देव श्रवाना राजा पंचाळाची विनंती श्री दत्तात्रय महाराजांजवळ केली. कथा केव्हाची आहे ही, या कथेचा कालखंड पाहावा लागेल. तुम्ही आज पंचाळेश्वरला जाताना महानुभाव मंडळी किंवा सर्वच मंडळी अगदी ज्ञानोबांनाही श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन हे पंचाळेश्वरला झालं. काय करता योगी दादा, ज्ञानोबांना दर्शन पंचाळेश्वरला झालं. तुम्ही महानुभाव मंडळी अप्पेगाव आणि पंचाळेश्वर या दोघांच्या मध्ये असलेली गंगा, त्या गंगेच्या मध्यभागी हे तीर्थस्थान आज. पण राजा पंचाळाची आणि देवश्रवांची जेव्हा भेट झाली, श्री प्रभू दत्तात्रय महाराजांचं तिथं अवतरण जेव्हा झालं तेव्हा मात्र तिथं गंगा नव्हती. माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहे तिथे आलेले आमचे बिल्लाळीचे बाबा. त्याच्यावर तुम्हाला कथा सांगत असताना सुद्धा मला सावध राहावं लागेल ना. म्हणजे आमच्या बांधवांमध्ये एक विद्वान ज्येष्ठ बंधू म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सर्वच पंथीय मंडळी त्यांच्याकडे विद्वान म्हणूनच पाहतो. जेव्हा पांचाळ राजा देवश्रवा ऋषी आणि श्री दत्तात्रय महाराजांचं अवतरण तिथे झालं तेव्हा गोदावरी नव्हती. ती पांचाळ राजाची नगरी होती, पांचाळ राजाचं राज्य होतं. गोदावरी नदी नव्हती. गोदावरीचं नंतर आगमन आहे. मी वेगळी एखादी कथा सांगितली की गोदावरीच्या अवतरणाचा तो काल तुम्हाला सांगतो की गोदावरी केव्हा तिथं प्रवाहित झाली. जेव्हा श्री दत्तात्रय महाराज मात्र तिथे आले तेव्हा गोदावरी नव्हती. ती आहे पांचाळ राजाची राजधानी, तर त्याच्या राज्याचा तो परिसर. श्री दत्तात्रय महाराजांना विनंती केली, प्रभू दया घना, राजा पांचाळ धार्मिक आहे रे, श्रद्धा आहे देवावर धर्मावर, विनंती करतोय त्याच्या घराला आहे. प्रभू प्रसन्न होऊन विनंती एवढी ऐका. मैत्री चांगली केली ना, लक्षात घ्या, गुरु चांगला करा, मैत्री चांगली करा. दोन्हींमध्ये तुमची जर गडबड झाली ना तुमचा घात झाल्याशिवाय राहणार. हा, गुरु चांगला केला नाही तर आध्यात्मिक घात होतो. आणि मैत्री चांगली केली नाही ना तर भौतिक जीवनाचा घात होऊन जात असतो. आणि म्हणून मैत्री करताना सुद्धा सावध राहा. जो सत्यावी शब्द ना बोले, जो सत्यावीन शब्द ना बोले, सहज ही कुणासी मित्रा कर मैत्री त्याची, मित्रा कर मैत्री त्याची. जो सत्यावीन शब्द ना बोले, जो सत्यावीन शब्द ना बोले, सहज ही कुणासी
त्याची मित्रा कर मैत्री त्याची मित्रा कर मैत्री त्याची सहनशीलता सरळ बुद्धीची सहनशीलता सरळ बुद्धीची वागणूक ज्याची वागणूक ज्याची आपुले दुःख नवदे कुणाला आपुले दुःख नवदे कुणाला चिंता इतरांची मित्रा कर मैत्री त्याची मित्रा कर मैत्री त्याची मित्रा कर मैत्री त्याची श्री दत्तात्रेय महाराज प्रसन्न झाले. श्री गुरूंची मध्यस्थी झाली. देवश्रवा ऋषींनी मध्यस्थी केली आणि श्री दत्तात्रेय महाराज प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या दत्तात्रेय महाराजांनी राजा पांचाळाच्या त्या राजसदनी गमन केले. अभूतपूर्व असं स्वागत राजा पांचाळानं महाराज दत्तात्रेय प्रभूंचं केलं. स्वतःला श्री दत्तात्रेय महाराजांच्या श्रीचरणावर घातले. जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद झाला आणि राजा पांचाळानं श्री दत्तात्रेय महाराजांना विनंती केली, प्रार्थना करायला लागला. मागणंही काय मागितलं, मी तुम्हाला सांगितलंय ना, मागणं मागता आलं पाहिजे. राजा पांचाळाचं मागणं मोठं गमतीचं आहे. जे सहस्त्रार्जुनाला मागता आलं नाही ना. तुम्ही लोक दत्तात्रेय कवचाचं पारायण करता बघा, महानुभाव मंडळी करतात ना, करतात ना बघा. आम्ही देवाला दत्तात्रेय महाराजाला प्रार्थना करत असतो, सहस्त्रार्जुनासी वर दिला तैसा मजसी द्याबाजी. हे वेड्या, सहस्त्रार्जुनाला वरच काय दिला रे? त्याला मागता झाला नाही तर वर काय दिला? त्याने मागितला प्रपंच, तूही मागशील का आता? सहस्त्रार्जुनासारखा वर हवा आहे का तुला? त्याने हात मागितले, देवाने 1000 हात दिली, तुलाही पाहिजे का? त्याला पृथ्वीचं राज्य मागितलं, देवानं दिलं, मग तुलाही पाहिजे का? त्याला चक्रवर्ती सम्राट व्हायचं होतं, मागितलं, देवानं दिलंय, तुलाही ते हवाय का? पण वेड्या, त्याला मागता आलं नाही, देवा तूच हवाय मला, मागता आलं नाही. तू सहस्त्रार्जुन का होतो बा? तुला व्हायचं असेल ना राजा पांचाळ हो. पांचाल राजानं श्री दत्तात्रेय महाराजांच्या श्री चरणावर हात ठेवून सांगितलं, दया घना, माझी इच्छा पूर्ण कर रे बा.
माझी चिंता मुक्त कर मला. देवश्रवा ऋषी पंचाळ राजाकडे पाहत होते, याला कुठली चिंता आहे, हा मागणं तरी काय मागणारा. आणि राजा पंचाळानं सांगितलं, देवा काही करू नको बा, माझा पुनर्जन्म चुकव, फक्त परत मला जन्माला घालू नको, बस माझा पुनर्जन्म चुकव, मला या जन्माच्या आणि मरणाच्या भानगडीत पाडू नकोस बा, माझा पुनर्जन्म चुकव. दत्तात्रय महाराजांनी अगदी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. आणि महाराज दत्तात्रय निघाले. देवश्रवाही निघालेल्या श्री दत्तात्रय महाराजांना दोघांनी प्रणाम केला. देवश्रवा ऋषींनी आणि राजा पंचाळाने तुमच्या बरोबर येऊ द्या. प्रभूने पंचाळ राजाला सांगितलं, राजा तुझ्याकडून काही कार्य करून घ्यायचं आहे रे, तू थांब, तुला थांबायचं आहे. तुझ्याकडून धर्माचं कार्य करून घ्यायचं आहे. देवश्रवांना मात्र दिव्य देह श्री दत्तात्रय महाराजांनी प्रदान केला आणि आपल्या बरोबर बद्रिकाश्रमाला घेऊन गेले. देवाचं कळत नाही हो काय आहे ते, प्रवृत्ती काय आहे, देवाची प्रवृत्ती कळत नाही आपल्याला. देवाची इच्छा कळत नाही आपल्याला, त्याचं वागणंही कळत नाही. राजा पंचाळाला मात्र देवानं सांगितलं, काही धर्माचं काम करायचं, तू मागे राहायला पाहिजे. आणि देवाच्या आज्ञेनं अगदी राजा पंचाळ मागे राहिला बघा. आणि याच थोड्या दिवसाच्या कालखंडात कुंभ आणि निकुंभ ही पुलस्त ऋषीची गोड आहे, माजलीत. या दैत्यांनी मात्र असलेल्या ऋषिगणांना, ब्राह्मणांना, विद्वानांना सळवायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. त्रस्त त्राहिमाम जनता करायला. आणि ही बातमी देवश्रवा ऋषींना बद्रिकाश्रमात कळाली. आत्मा ऋषींनीही आपल्या वडिलांपर्यंत ही बातमी कळवली की या कुंभ निकुंभांनी या परिसरामध्ये उच्छाद मांडलाय. मग पित्यानं सांगितलं, तू एक काम कर, राजा पंचाळाला जाऊन माझा निरोप दे, म्हणावं या कुंभ आणि निकुंभाचा बंदोबस्त करा. आणि आता आत्मऋषीने येऊन राजा पंचाळाला निवेदन केले. राजा, या कुंभ आणि निकुंभ या असुरांचा बंदोबस्त तुला करायचा. तुझे गुरु माझे पिताश्री देवश्रवांनी तुला निरोप दिला. आणि राजा पंचाळाने आपली 4 पोरं एकत्र केली. 4 मुलं होती राजा पंचाळाला बघा. तेजपाळ, अपळ, राजपाळ आणि विज्ञान ही 4 मुलं होती. 4ही मुलांना सोबत घेतलं आणि या दैत्यांवर धावा पुकार. घनघोर युद्ध झालं, सापडली. आणि राजा
पांचाळानं या दोघांची शिरकलम केली, मारले. सर्वीकडे शांतता निर्माण झाली. दैत्यांचा नाश झाला. पुनश्च आपली आपली ऋषी गौ ब्राह्मण आनंदानं नाचायला लागली. राजा पांचाळ मात्र मनामध्ये दुःखिस्त होऊन होता. विचार करायला लागला की अरे, ज्या कुंभ निकुंभांना मारलं ना तिथं ब्राह्मण आहेत, पुलत्स ऋषीची पोरं आहेत, तिथं ब्राह्मण आहे. माझ्या हातून तर ब्रह्महत्या घडली आहे आणि ब्रह्महत्येच्या पातकातनं मुक्ती झाल्याशिवाय देव भेटणार नाही. ब्रह्महत्येच्या पातकातनं मुक्ती झाल्याशिवाय, ब्रह्महत्येच्या पातकाला राजा पांचाळच घाबरला असं नाही. याचा आचरण कृष्ण प्रभूंनी भागवत कथेमध्ये सुद्धा सांगितलं की ब्राह्मणाचा वेश धारण करून आलेला हा असुर माबळभट हा महाबळाचा वेश धारण करून आलेला, ब्राह्मणाचा वेश धारण केलेला हा महाबळ केवळ ब्राह्मणाचा वेश होता ना, कृष्णाला मारायला आला होता. तुम्ही भागवत कथेत नक्कीच ऐकलेली कथा. कृष्णाला मारायला आला. समोर बसून तो कृष्णाच्या आईला सांगत होता याला मारून तुझी या पुत्रासी लागलेस मूळ, 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 तुझी या पुत्रासी लागलेस मूळ. नक्षत्रावर जन्माला आलाय आणि म्हणून याला जिवंत ठेवू नको. तुझी या पुत्रासी लागलेसे मूळ, करील निर्मूळ सर्वत्रांचे. लोभ धरून जर ठेवलं ना, लोभ धरून या ठेवाल बालकासी, ग्रासील सर्वांसी एकदाची. रागवलीत हो, कृष्णाला मारून टाका म्हटल्यावर रागवलीत सारे. मुसळ उठलं, पाटा उठला, वरवंटा उठला, चमचा उठला, सांडशी उठली. सर्वांनी मिळून महाबळावर हल्ला चढवला. काळा निळा केला मारून, महाबळ पळाला. नामदेव महाराजांनी देखणं वर्णन केलेलं आहे. पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, थोतर सुटले, धुंगना
अंगावर कपडा राहू दिला नाही. पळा कंसाच्या दरबारात गेला आणि कंसाला सांगितलं, कंसा पोरग साधं नाही आहे. त्याला बोलल्यानंतर तिथल्या जडमूड वस्तूंना सुद्धा राग येतो. अरे मी पळालो म्हणून वाचलो, नाहीतर मरून गेलो असतो. भागवत कथा सांगते, बाबा रे तू पळाला म्हणून वाचला नाहीस. कृष्णानं सांगितलं त्याच्या अंगावर नाटकी का होईना ब्राह्मणाचा वेश होता आणि म्हणून त्याला मी सोडून दिला, अन्यथा त्याला मारला असता, नक्की मारला असता. ब्रह्महत्येचं दुःख. राजा पांचाळा राजा मात्र ही पुलत्स ऋषीची मुलं कुंभ आणि निकुंभ मारलीत, ब्रह्महत्या घडली. आणि म्हणून परमेश्वराची प्रार्थना करायला लागला, श्री दत्तात्रय महाराजांची प्रार्थना करायला. आणि श्री दत्तात्रय महाराज अवतीर्ण झालीत. पण राजाला झाले, राजा भिवू नकोस, तुला पाप मुक्त कर. जागा दाखवली. राजा पांचाळानं धनुष्याला बाण लावला, प्रत्यंच्या ओढ सोड, आणि पाताळाच्या दिशेनं धावणाऱ्या त्या बाणानं पाताळातलं पाणी वर आणलं. श्री दत्तात्रय महाराजांनी आपली दोन्ही श्री चरण त्यामध्ये धुतली. राजा पांचाळाला सांगितलं, इथे स्नान कर, तुला ब्रह्महत्येच्या पातकातनं मुक्त करतो, इथे स्नान कर. राजा पांचाळानं स्नान केलं. राजा पांचाळाला भेट घडवणारे श्री दत्तात्रय महाराजांची भेट घडवणाऱ्या देवशवा ऋषींचं पांचाळेश्वर आपण पाहतोय. लक्षात, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की राजा पांचाळाला जर गुरु देवशवा मिळाले नसते तर राजा पांचाळाला श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घडलं नसतं. आणि म्हणून गुरूंचा महिमा श्री दत्तात्रय महाराजांनी वर्णन केलेला आहे. यदुराजाला सांगितलेला की गुरुचं महिमा काय, गुरुचं पावित्र्य काय. राजाला सांगितलं, राजा मी एक नाही रे, 24 गुरु केले. परमेश्वराच्या अवताराला गुरु करण्याची गरज नाही, पण जीवमात्राला जर शीख द्यायची असेल तर उद्धव देवांना श्री दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु म्हणून सांगितले. आई के उद्धव देवा यदू पुसले ऐसिया सवा, मग ज्ञान पथू परवा अवधूतू निरोपिता झाला. मने रायाईक मज गुरु असती अनेक, ते तुल्या पासून एक एक मी शिकता झाला. हे राजा मने ऐक राया, हे राजा राजा मला अनेक गुरु आहेत रे, आणि या अनेक गुरूंपासून मी एक एक गोष्ट शिकत गेलो, एक एक गोष्ट मी शिकत गेलो. पृथ्वी पवन आकाश जळ हुतास
कुमोद बंधु भानु कपोता जगरू पृथ्वी वायू आकाश जल अग्नि चंद्र सूर्य कबूतर अजगर या प्रत्येकापासून मी एक एक गुण शिकलो. सिंधू पतंगू मद करू गजू मधुआ कृष्ण सारू मीनू पिंगळा कुरुरु बाळकुमारी समुद्राला गुरु केलं पतंग ज्योतीभोवती फिरणारा या पतंगाला केलं मधमाशीला केलं हत्तीला मध जमा करणारा मनुष्य आहे ना त्यालाही हरिणाला गुरु केलं माशाला गुरु केलं. अरे एवढंच नाही रे पिंगळा नावाच्या वेश्येला सुद्धा गुरु. काय गंमत आहे वेश्येजवळ शिकायला काही मिळू शकतं का. वेश्येलाही गुरु कुरुरु. पूर्वी मला असं वाटतं खंड्या नावाचा पक्षी म्हणतात परंतु तो सुतार पक्षी त्या झाडावर टक्का 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 मारत बरोबर बरोबर तो सुतार ना आपण त्याला सुतार पक्षी म्हणतो. त्याला दोन्हीकडनं चोचा असतात मागे तुरा असतो पुढे तोंड असतं. आमचे स्नेही नांदेड जिल्हा महानुभाव श्री दत्तात्रय हा लहान मूल किती जे बाळात्यात आहे त्या इतक्याशा लेकरालाही गुरु केलाय. कुमारी उपवर झालेल्या मुलीलाही गुरु केला. 24 गुरु केलीत. आम्ही किती ऐकलीत किती झाली आपली. आज से प्रकाशक ज्या ऐसे तुझा नाही. सूर्याला मी गुरु केलं त्याच्यासारखा प्रकाश देणारा तेजसे तारांगणी पर्यंधकाराची गवसनी फेडावया दीनुमनी वांचोणी आणि कुणाही. पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करू शकत नाहीत. लक्षात घ्या पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करायचा असेल तर सूर्यालाच उगवावं लागतं. तसा अनंत देवतेंची साधना आहे. 81 कोटी 1.25 लाख 10 देवतेंची साधना आहे. या साधनांनी मात्र इथं प्रकाश होऊ शकत नाही. चांदण्यांच्या प्रकाशानं पृथ्वी उजळू शकत नाही आणि देवता साधनानं इथं प्रकाश अंतःकरणामध्ये प्रकाश उमटू शकत. सूर्य उगावा की अंधकाराचा नाश होतो. जीवनात परमेश्वर प्रकट झाला की जीवनातल्या ज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि ज्ञानानं परमेश्वर मार्ग सुखकर दिसतो. बघा जायला हा दीप घरो घरी असती कोडी संख्या वेरी परी समग्र अंधारी रहाटो नये. घराघरामध्ये दिवे आहेत. तो घराघरामध्ये कोट्यावधी आहेत. कोट्यावधी हा कोट्यावधी दिवे
तरी महाराज सांगतात की बाबा रे, या घराघरातल्या कोट्यावधी दिव्यांनी सुद्धा पृथ्वीवरचा अंधकार दूर केला जाऊ शकत नाही. तुम्ही टेंबे लावा, लाईट लावा, बल्ब लावा, पृथ्वीचा अंधकार नष्ट करता येत नाही. त्याला सूर्योदयाची गरज आहे. तसंच आहे, तुम्ही कितीही जीवनात दिवे लावून पाहिलीत ना, तरी तुमच्या जीवनातला अंधकार नष्ट होऊ शकत नाही. परमेश्वराच्या ज्ञानाशिवाय, परमेश्वराच्या ज्ञानाशिवाय. लक्षात. तैसी नाना देवता साधने, अंतर्बाह्य भजने, परिमोक्ष तो ईश्वर जाणे, वांचोनी नाही. बाबा रे, या देवता साधनांनी तुला तात्पुरतं सुख मिळेल. तात्पुरतं. ज्ञानेश्वर माऊली या दत्त उपासक होत्या. मायबाप अशीच्या अशी विविध ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेली आहे. अशीच्या अशी. तैसी नाना देवता साधने, अंतर्बाह्य भजने, परिमोक्ष तो ईश्वर ज्ञाने, वांचोनी नाही. असंच की बाबा रे, तू देवता साधनाने देवता लोक प्राप्त करून घेशील, पण तुला मोक्ष मिळणार. तो मोक्ष मिळवायचा असेल ना, तर तुला परमेश्वराला शरण जावं लागेल. ज्ञानोबा दत्त संप्रदायाचे आहेत. आणि म्हणून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये अशीच उभी सांगितली. मला नेमकं 2-3 गुरु पार केले की मला आठवण द्या, मी ज्ञानोबांची उभी सांगतो. अद्वैत प्रतिती बळे, न फिटती भ्रांतीची पटाळे, चांदणीयाचे सावळे देखणे जैसे. देवतेच्या साधनेनं तुम्ही परमेश्वर पाहू इच्छित असाल ना, तुम्हाला त्याचं स्वरूप दिसणार नाही. हो, चांदण्यांचा प्रकाश पडतो चांदण्या रात्रीत. लक्षात घ्या, ते झावळ दिसणं तुम्हाला स्पष्ट दिसण्याकरता, स्वच्छ दिसण्याकरता सूर्यप्रकाशाची गरज असते. चांदण्यांच्या प्रकाशात दिसत असलं ना, तरी ते पूर्ण दिसत, ते पूर्ण सत्य दिसत नाही. ते झावळ दिसते, अर्ध सत्य दिसत. निजासे अधिष्ठात्री सूर्य देवता नेत्री, स्वरूपे निज क्षेत्री अस तूची असे. नाही रे तसं. डोळ्यामध्ये सूर्य देवतेचं अधिष्ठान आहे. प्रकाश इथेही आहे ना. हो, प्रकाश इथेही आहे. परंतु इथे प्रकाश असूनही त्या प्रकाशाला पूर्णत्वाचं देखणं नाही, पाहणं नाही. डोळ्याला पूर्णत्वाचं देखणं नाही, पाहणं नाही. अगदी तसंच पूर्णत्वाचं देखणं त्या ब्रह्मांडस्थेमध्ये आहे, पिंडस्थेमध्ये नाही. सूर्याची पिंडस्था इथे आहे, त्याचं देखणं पूर्णांशानं ब्रह्मांडस्थेमध्ये आहे. तैसा परमेश्वरुनी जासे, सर्वभूती असे, परी संपूर्णता दिस स्वस्वरूपीची.
परमेश्वर जो आहे तो सर्व भूत मात्रामध्ये, तो चराचरामध्ये परिसंपूर्णता दिसे स्वस्वरूपीची. परंतु संपूर्ण परमेश्वर पाहायचा असेल ना तो त्याच्या स्वरूपातच पाहावं लागतं. परमेश्वरानं मांडलेला हा खेळ आहे हो. या खेळामध्ये देव असा शोधता येणार नाही ना. तुमच्या डोळ्यांना हुलकावणी बसेल, तुमचे डोळे पूर्ण पाहू शकत नाही. तुमच्या डोळ्यावर एक झापडा. लक्षात घ्या. हा झुंजर का दिसायला लागला का दवाखान्यात जातो आपण. मग दवाखान्यात गेलं का तो डॉक्टर अशी दुर्बीण लावतो. दुर्बीण लावून पाहतो मग सांगतो तुम्हाला मोतीबिंदू झाला. मोतीबिंदू होणं म्हणजे काय माहिती तुम्हाला? त्या डोळ्यावर एक बारीक कातडीचा थर येणे. तो काढला, ऑपरेशन केलं का बघा तुम्ही, काढता तो काढला की तुम्हाला परत दिसायला सुरू. डोळ्यांना पूर्णपणे देखणं नाही, पाहणं नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून देवानं मांडलेल्या खेळामध्ये तुम्ही जर म्हणाल मला परमेश्वर सापडला तर असं नाही रे बा. हा तर देवाचा खेळ. प्रभु हा प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभु हा खेळ प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभु हा खेळ प्रभु हा खेळ दुनियेचा. कुणाला झोपडी नाही राहावया ते भरी कोठे. कुणाला झोपडी नाही राहावया ते भरी कोठे. कया मुल बाळ बहुदेसी तुझी माया असे कैसी. प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभु हा प्रभु हा प्रभु हा खेळ दुनियेचा. मी कपिताला गुरु केलं रे. कबूतराला गुरु केलं. कबूतर लोक खाण्यासाठी वापरलीत पण कबूतराकडनं शिकण्याकरता कधी कोणाला पाहता आलं नाही की कबूतराकडे शिकण्यासारखं आहे म्हणून. परियसे नरनाथा तुझ सांगेन पक्षा एकाची कथा. जिया निवर्ते संसार व्यथा ग्रहस्थाश्रमीची.
राजा तुला एका पक्षाची कथा सांगतोय, काळजीपूर्वक ऐक. तू ऐकलीस ना, तुझ्या संसाराची व्यथा संपल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेव. संसारातलं दुःख कशातलं आहे ना, या कबुतराच्या कथेमध्ये श्री दत्तात्रेय महाराजांनी त्याला गुरु केले. संसारातली सर्वात वाईट कथा आहे आत्मत्व. बस निघतच नाही, ते सोडूच वाटत नाही. 2 दिवस यात्रेला गेलेत ना तरी फोनवर फोन घरी चालू असतात. बस बायकोला करतील, पोराला करतील, पोरीला करतील, सुनाला करतील. गाय कशी आहे, म्हैस कशी आहे, खुंटा चांगला आहे का, दोरी बांधली का, कडी लावली का, कुलूप लावलं का, गॅसचं बटन बंद. अरे बस या स्नेह बंधानं प्रपंचातली माणसं दुःखी आहे. बस त्यांचं जन्माचं सार्थक न होण्याचं कारण आहे हे आत्मबंधन लावून टाकलेलं आहे स्वतः. आणि संसारातली सर्वात मोठी व्यथा तेवढीच आहे, दुःख तेवढंच आहे. कुठल्याही म्हाताऱ्याला आणि म्हातारीला जर विचारलं ना कसं आहे बाबा, काही नाही बाबा, बरं आहे, चांगलं म्हणतच नाही ते, बरं आहे. बस पोरग गण चांगलं आहे हो बाबा, पोरग खूप चांगलं आहे, सून चांगली भेटली नाही. बस हे बावळ्या, अरे तुझी पोर कुठं तरी गेली नाही ना. त्या सुनेनं तुझी हडहड करायच्या अगोदर तू त्या सुनीला हडहड करणार, तिला सांग ना निघालोय आता मी. त्यांनी तुला बाहेर काढल्यापेक्षा तूच बाहेर काढणार, तुझ्या जीवनातून बाहेर काढ. ते तुला घरातून काढतील, तू त्यांना तुझ्या जीवनातनं बाहेर काढून तर बघ काय गंमत आहे. पण तू मात्र मरेपर्यंत तिथंच चिटकून राहतो. बस मरेपर्यंत चिटकून. फेकली ना तरी झेलून खातो, फेकली तरी झेलून खातो, पण भिक्षा मागून खायची तुला लाज वाटते. ज्या भिक्षेला देवानं राज्य म्हटलंय, राजा म्हटलंय, ते मात्र तुला वाईट वाटतं, ते तुला होत नाही. सुनेच्या लेकरांना खेळवणं तुला आवडतं, पण देवाच्या दारात बसून गाठी करणं तुला आवडत नाही. त्या लेकरांचं शिशू भरणं तुला आवडतं, पण देवाचा दरबार झाडणं तुला कधीच आवडत नाही. संसाराचं दुःख आहे. कबुतराला गुरु केलं श्री दत्तात्रेय महाराजांनी, आणि दत्तात्रेय महाराज या उद्धवाला सांगतात, परी असे नरनाथा तुझ सांगेन पक्षायकाची कथा, जिया निवर्ते संसारा व्यथा ग्रहस्थाश्रमीची. आश्रमाची कथा ही खरी तुमची कथा. तुम्ही संसारात पिसलेले आहात, दोष देत असतात देवावर आणि धर्मावर. आम्ही काय वाईट केलं देवाचं, आम्ही देवाचं काय वाईट केलं, आमच्या नशिबे बावळ्या. तुझी देवाचं वाईट करायची तुझी काय हिंमत आहे रे. देवाचं वाईट करायची तुझी हिंमत आहे, आणि तू देवाचं वाईट केलं म्हणून देव तुझं वाईट करेल. बावळ्या तुझ्या कर्माची फळं आहेत. तुझी केलीस ना ती फेडतोय आता. उजव्या हातानं केलीस, आता तू डाव्या हातानं फेडतोय. नियम आहे, कुठेही स्वर्ग नाही, कुठेही नरक नाही. तुला इथे केलं इथे भरावं लागणार आहे. एका हातानं केलं, दुसऱ्या हातानं भरावं लागणार. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. येथेच कर, येथेच भर. लपसीला कोठेवर वेळ्या, लपसीला कोठेवर वेळ्या, लपसीला कोठेवर. एका हाताने कर,
दुसऱ्या हाताने भर एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर येथेच कर येथेच भर लपशील कोठवर वेड्या लपशील कोठवर वेड्या लपशील कोठवर जे जे हवे असे तुला बाजार हा खुला बाजार हा खुला तुला जे जे हवंय ना बा जे जे हवे तुला बाजार हा खुला बाजार हा खुला तुला काय हवंय हा सर्व काही आहे वेड्यात सर्व काही आहे ना देवही आहे तुला देव मिळवायचा का बघ देवानं मांडलेल्या या बाजारामध्ये सर्व ठेवलेलं आहे निवड तुला करायची जे जे हवे असे तुला बाजार हा खुला बाजार हा खुला सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा आता त्या भंडारा शहरात आगमन झालंय सकाळची वेळ आहे सूर्य नेमका माथ्यावर येऊ पाहत आणि सर्वज्ञाचं भंडारा नगरीत आगमन झालंय हाताचं पात्र केलं करपात हाताचं पात्र केलं आणि सर्वज्ञ आता भिक्षा करत निघाल घराघरातनं भिक्षा करत सर्वज्ञ पुढे पुढे सरकत होते एका मोठ्या वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वज्ञ उभे राहिले आवाज दिलाय भिक्षाम दे घरातल्या माऊलीच्या कानावर शब्द गेले घराचा मालक मात्र दरवाजाकडे पाठ करून काहीतरी ग्रंथामध्ये शोधत होता ग्रंथाची पानं एकाड एक उघडून पाहत होता त्या ग्रंथात सापडत नाही म्हणून दुसरा उचलून पाहत होता सर्वत्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते त्या माऊलीने भिक्षा आणली सर्वज्ञाच्या करपात्रामध्ये अर्पण केली माघारी वळाली सर्वज्ञ आता निघणार त्या ब्राह्मणाच्या पाठीकडे पाहिलं निळभट्ट भंडारे का नाव लक्षात ठेवा त्या ब्राह्मणाच्या पाठीकडे पाहिलं आणि सर्वज्ञाच्या श्रीमुखात शब्द जन्माला आले भट्टो मागील फंकी पहा अहो मागच्या पानावर पहा आणि सर्वत्र भरकन निघून गेले मायबाप हो निळभट्ट भंडारे करा तुमच्या आमच्यासारखा वेडा माणूस नाही आम्ही बावळ्यासारखं ग्रंथाचं मागचं पान पाहायला लागलो असतो मागं सांगितलं म्हणून शेजारीच मोबाईल असला ना आपण सांगितलं ना तिथं पडला का आपण चारी भोवती फिरतो पा सापडत नाही दातकोरणे ठेवायची लोकांना आमच्या सवय आहे दिवसभर दातकोरतात ते खिशात ठेवतात ते दातकोरणे सापडत नाही आम्हाला इकडे ठेवलं की इकडे ठेवलं की इकडे ठेवलं हे बावळे पण आहे ना रे तुझ्यात भांडारेकरांनी मात्र ग्रंथात उलगडून पाहिलं नाही मागच्या पानावर पाहिलं नाही जीवनाचं मागचं पान पाहिलं ज्याला माझा प्रश्न कळालाय माझ्या प्रश्नाचं उत्तरही त्याला कळालं तोच तर माझा हितक्ष आहे हातातला ग्रंथ खाली टाकला आणि निळभट्ट भंडारेकर आता सर्वज्ञांच्या मागे निघाले घेनी तिचे तराजू सौदा फुकत करून घेनी तिचे तराजू सौदा फुकत करून येथे कर येथे भर लपसील कोठवर वेड्या लपसील कोठवर वेड्या लपसील कोठवर एका हाताने
हाताने भंडारेकर सर्वज्ञांच्या मागे निघाले. पत्नीनं पाहिलं, अरे अंघोळीला पाणी काढून ठेवलं आणि नवरा कुठं चालला. चटकन पुढे आली. उंबरवठेच्या मध्ये जा, बाहेर नाही. लक्षात घ्या, स्त्री लक्ष्मी म्हणून तेव्हा शोभते. स्त्री लक्ष्मी म्हणून तेव्हा शोभते जेव्हा ती उमऱ्याच्या आतून बोलते. तिने उमरा ओलांडला की तिचं लक्ष्मीचं पद गेलं, समजून घ्यायचं. लक्षात घ्या, स्त्रीने उमऱ्याच्या आत राहावं आणि उमऱ्याच्या आतून बोलावं. भंडारेकराची पत्नी उमऱ्याच्या आत आवाज दिला नवऱ्याला, हो कुठे निघाला. काय गंमत आहे लिळेची. लीळा चरित्रातली एक एक मला कधी संधी मिळेल ना या भागात, इथे नाही पण इकडे जेव्हा संधी मिळेल मी विनंती करेल अगदी या लोकांना की सर्वज्ञांची एक वेळेला संगीत कथा करू. माझ्या जीवनाचं साध्य आहे की सर्वज्ञांची कथा झाली पाहिजे. श्री दत्तात्रय महाराजांची कथा पूर्णपणे वैराग्याची आहे आणि सर्वज्ञांची पूर्ण कथा आत्म्याची आहे. आत्मा पिळवटून निघतोय, स्वच्छ हो. पत्नीने आवाज दिलाय नवऱ्याला, निळभट्टांना, हो कुठे निघाला. निळभट्ट भंडारेकर माघारी वळाले. अशीच घटना रामचरित्रात, अशीच. तुम्ही परत म्हणाल मानभाव रामचरित्र सांगायला लागले म्हणून. अशीच घटना आहे रामचरित्र. श्री रामचंद्रांना दशरथाने बोलवलं आणि सांगितलं, रामचंद्रा तुझ्या आईला वचन दिलं होतं मी कैकेयीला, तिनाच तो वर मागितला द्यावा लागतोय. तिने मागितलंय भरताला राज्याभिषेक करायचा आणि तुला वनवासात पाठवायचं 14 वर्ष. रामचंद्रच नाव. रामचंद्राने पित्याला हात जोडले, सांगितलं, पिताश्री काही हरकत नाही. सीतेला कळाली बातमी, नवरा वनवासाला निघणार आहे, पतिव्रता नारी आहे ती. लक्षात घ्या, चटकन नवऱ्या बरोबर निघाली, पायऱ्या उतरली. लक्ष्मणाला कळालं, पळतच आला. लक्ष्मणाने सांगितलं, दादा तू वनवासात जातो ना बा, तुझी आणि वहिनीची सेवा करायला मला यावं लागेल ना रे. मोठा भाऊ आहेस, मोठा भाऊ बापाच्या जागेवर असतो. लक्ष्मण निघाला. लक्ष्मणाचं नेमकंच लग्न झालं होतं 7-8 महिन्यापूर्वी. अंगावरची हळदी धडाची उतरली नव्हती, लग्नाचं कंकणही सुटलेलं नव्हतं. नव्या जीवनाची स्वप्न तारुण्याच्या उंबरवठ्यावर उभं राहून लक्ष्मणाच्या बायकोनं पाहिलेली होती. नाव माहिती आहे तुम्हाला? मावल्या उर्मिला. तारुण्याच्या उंबरवठ्यावर उभं राहून संसाराची स्वप्न पाहिलेली होती. 7-8 महिने झाली. कळालं तिला नवरा वनवासाला निघालाय त्याच्या भावाच्या मागे म्हणून. धावतच आली, उमऱ्याच्या आत उभी राहिली. नवऱ्याला सांगितलं, अहो कुठे निघाला. लक्ष्मण मागे वळाला. उर्मिलेला सांगितलं, उर्मिले दादा वहिनी वनवासात चाललीत ग, त्यांच्या सेवेकरता मला जावं लागणार आहे. मी गेलो पाहिजे, माझं कर्तव्य कर्म आहे. आई बाबांची सेवा करण्याकरता तू थांबले पाहिजे, तू थांबली पाहिजे. एवढ्या शब्दानं, तेवढ्या शब्दानं, तेवढ्या शब्दानं उर्मिला थांबली. किती वर्ष उर्मिला थांबली. जो हवे तुला ते बाजार हा खुला, बाजार हा खुला. हवे असे तुला बाजार हा खुला, बाजार हा खुला. भंडारकराची पत्नी बघा, मायबाप हो,
अंकणभर पुढे आहे. उर्मिलेला 14 वर्ष वाट पाहायची होती आणि भंडारेकराच्या पत्नीला आयुष्यभर वाट पाहायची होती. भंडारेकर वळाले निळभट्ट, पत्नीकडे हात गेला चैला ग तुझा होतो ना तुझ्याजवळ राहील. आता ज्याचा हो त्याच्या बरोबर जातो. तू सुखानं राहा, जबाबदारी पार पाड. या नवऱ्याच्या एवढ्या शब्दावर निळभट्ट भंडारेकरांची पत्नी उमऱ्याच्या आतच थांबली. 14 वर्ष नाही, अवघ आयुष्य. 14 वर्षांना येण्याची आशा होती, दिवस मोजता येणारे होते. इथे मात्र आशा नव्हती, दिवसच नव्हते, तर मोजायचे कसे हो? कसे मोजायचे? भंडारेकर आता सर्वज्ञ चक्रधर प्रभूंबरोबर निघाले. हे नीतीचे तराजू सौदा फुकट कर. हे नीतीचे तराजू सौदा फुकट कर. घेतेची कर घेतेची भर जगशील कोठवर वेळा. जगशील कोठवर वेळा लपशील कोठवर. उलट्या परी तुराहू नको दोहात मानवा. दोहात आणि निळभट्ट भंडारेकरांचा प्रवास सुरुवात झाला. गंगेच्या तीरावर सर्वज्ञ पोहोचले. हातातली भिक्षा पाषाणावर ठेवली आणि सर्वज्ञांचं भोजन सुरुवात झालं. सर्वज्ञांचं भोजन झालंय. सर्वज्ञ आता उदक घेण्याकरता गंगा पात्रात गेले आणि पाषाणावरचा तो सर्वज्ञांचा प्रसाद भंडारेकरांनी घेतला आणि सर्वज्ञाचं सान्निध्य स्वीकारला. सर्वज्ञांबरोबर राहायला लागले. 1 वर्ष नाही मायबाप हो, अरे 7 दिवस राहणं सोबत नाही. तुम्ही बघा, तुम्ही आता 7 दिवस एकत्र राहिलात ना, अजून 2 दिवस सोबत राहा. तुम्ही भांडण करायला सुरुवात करता का? मग तुमचं जागे येऊन भांडत, मग तिला बसा येऊन भांडत, मग जेवणा येऊन भांडत, मग बाबाला दंडोत करा येऊन भांडत. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या सान्निध्यात निळभट्ट भंडारेकर 16 वर्ष जो देव सुद्धा गहिवरला, गुदमरला आणि आपल्या भक्ताची स्तुती करत असताना परिवाराला सांगितलं, अरे 16 वर्षाचं सान्निध्य होतं, परंतु भंडारेकरांनी एक क्षणभर सुद्धा त्यांची पाठ आम्हाला दिसू दिली नाही. काय गंमत आहे. मंदिरात गेलो, देव केला ना, तरी आम्हाला मागच्या पावलानं येता येत नाही हो. आम्ही देवाकडे पाठ करून निघतोय. साधूच्या जवळून गेलो ना तर साधूला लात मारून जातोय. भंडारेकर 16 वर्षाच्या सान्निध्यात देवाला पाठ दिसू दिले नाही. आणि एक दिवस तो उगावला. सकाळची भेट. सकाळची भेट आणि निळभट्ट भंडारेकर गावात भिक्षेला निघाले. हातात झोळी घेतली, प्रभूला दंडवत केला. निघणार तसं सर्वज्ञांनी सांगितलं, निळभट्ट हो, गावात जात आहे. काही आश्चर्य पाहिलं तर बोलू नका. नाही बोलणार, नाही बोलणार. आणि निळभट्ट भंडारेकर आता नगरामध्ये भिक्षेसाठी निघाले. वेस ओलांडली आणि गावाबाहेर असलेली शाळा त्यांच्या दृष्टी पुढे आली. चारी बाजून भूत देवता लोक बिलगली होती. ती शाळा पाडण्याकरता हलवत होती. मध्ये मुलं शिकत होतीच, शिक्षक शिकवत होते. निळभट्ट भंडारेकरांनी मात्र आपल्या ज्ञान दृष्टीने, ज्योतिषाच्या तपसाधनेनं पाहिलं, या देवता लोक ही शाळा पाडायला निघाले. ओरडले, अरे बाहेर निघा, ही शाळा पाडताय. तशी मुलं, विद्यार्थी, शिक्षक पळाले बाहेर आणि धाडकन शाळा कोसळली. गावातल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. अरे हा महात्मा होता, या महात्म्यामुळे आपली मुलं वाचली, शिक्षक वाचली. अवघ्या गावात आता निळभट्ट भंडारेकरांचं स्वागत व्हायला लागले.
लोक चांगली भिक्षा वाढायला लागले, त्यांचं पूजन करायला लागले. भिक्षा झाली आणि भंडारेकर सर्वज्ञांकडे आले. कपाळावरचा टिळा पाहिला, गळ्यात पुष्पांची माळा पाहिली. भंडारेकरांनी दृष्टीपूत झोळी केली, देवाला दाखवली. देवाने सर्व पाहिलं, मिष्टान्न पाहिलं आणि भंडारेकरांना विचारलं, भट्टो, अहो हा टिळा, ही मिष्टान्नाची भिक्षा, काय प्रकार आहे? कपाळाचा टिळा, गळ्यातल्या माळा, मिष्टान्नाची भिक्षा, काय प्रकार आहे? नाही प्रभू, जगात मी गावात प्रवेश केला ना, त्या देवता लोक ती शाळा पाडायला लागले होते बाहेरनं, मला दिसल्यात. मी ओरडून सांगितलं, अरे बाहेर निघा, शाळा पडते आहे. मुलं वाचलीत, शिक्षकही वाचली. अवघ्या गावाला आनंद झाला प्रभू. आणि गावातल्या लोकांनी माझं पूजा पुरस्कार करून मिष्टान्नाची भिक्षा दिली. सर्वज्ञांच्या श्री मूर्तीवर वेदनेची लकेर उमटली. डोळा श्रीनेत्राग्नी डबडबली. सर्वज्ञांनी निळभट्ट भंडारेकरांकडे पाहिलं, सांगितलं, हो तुम्हाला म्हणालो होतो ना, गावात गेला काही आश्चर्य पाहिलं तर बोलू नका म्हणून. का बोलला तू? का बोलला? सर्वज्ञाच्या बोलण्यानं मात्र निळभट्ट भंडारेकर सावध झाले. हात सोडले, आसवांना वाट मोकळी करून दिली. जायला जगन्नाथा, चुकलो रे बा, आज्ञाभंग केलाय, अपराध झाला माझ्याने, चुकलो बा. सर्वज्ञ मूक राहिले. 2, 4, 6 दिवस निघून गेले आणि भंडारेकरांना आता अतिसाराचा त्रास व्हायला लागला, जुलाब व्हायला लागला. 1, 2, 4, 5, 6, 8 दिवस झाली, जुलाब थांबेनास. सर्व शरीरातलं त्राण निघून गेलं. आता भंडारेकराच्याने उठणं बसणं होईना असं झालं. आता शौच कपड्यांमध्ये व्हायला लागलं जागेवरच. सर्वज्ञ चक्रधर महाराज मात्र स्वतःच्या हातून ती शौचानं भरलेली ती कपडे भंडारेकराची काढायची, धुतलेली वस्त्र त्यांना परत नेसवायची. शौचानं भरलेलं वस्त्र गंगेवरनं धुवून आणायचं, सुकवायचं आणि परत नेसवायचं. ज्या मंदिरात होते ना, त्या मंदिराच्या पुजाऱ्यानं आता कुरकुर करायला सुरुवात केली. सर्वज्ञांनी भंडारेकरांना पाठीशी घातलं आणि दुसऱ्या मठात घेऊन गेले. तो क्षण निर्माण झाला, शेवटचा. श्वास मंद झाला, हाताची नाडी आता कमी लागायला लागली. सर्वज्ञांनी भंडारेकराचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, कपाळावर हात ठेवला. श्रीमूर्तीकडे पाहणाऱ्या भंडारेकराच्या त्या निर्जीव डोळ्यांमध्ये सर्वज्ञांनी अपार करुणेने पाहिलं आणि भंडारेकरांना विचारलं, भट्टो, काल वंचना करू का? तुमचा मृत्यू थांबवू का? तुमचा मृत्यू थांबवू? याही अवस्थेत भंडारेकरांनी प्रभूला सांगितलं, दयाघना नक्की थांबव, मला मरायची इच्छा नाही रे देवा, माझा मृत्यू थांबव, नक्की. मृत्यू थांबवण्याच्या अगोदर मला आश्वासन दे की जेव्हा केव्हा मी मरेन ना, तेव्हा उशाला तुझी मांडी परत मला मिळेल, मला आश्वासन. भंडारेकराच्या प्रश्नापुढे सर्वज्ञांजवळ उत्तर नव्हतं. देव मुकार आला आणि भंडारेकर देवाच्या दर्शनाला प्रवासाला लागले.
सर्वज्ञ सांगतायत मी माणसं दोन बोलवली. शेवटचा क्षण फार महत्वाचा आहे. घर केलं खाली तयार भूमीमध्ये, भंडारेकरांना मध्ये ठेवलं त्या घरामध्ये खाली. सर्वज्ञांनी स्वतः जाऊन पाहिलं, ठेवलं. शेवटचा निरोप तिला. माती लोटली. सर्वज्ञ भक्त परिवाराला सांगतात, अरे या सीतेत गमेची ना. काय गंमत आहे हो. देवानं म्हणावं की भंडारीकार गेल्यावर आम्हाला तिथं करमत नव्हतं. अवघ्या विश्वाचा मालक, अनंत ब्रह्मांडाचा चालक, एक भक्त गेल्यानंतर त्याला तिथं करमत नव्हतं. तो गहिवरला, तिच्या डोळ्यात आसव आली. यासी तेच गमेची ना. आणि सर्वज्ञांनी अगदी त्याच क्षणी भंडारा सोड. मित्र हो, मला लीळा सांगायची होती. गृहस्थाश्रमीची लोक तुमच्या गृहस्थांच्या व्यवस्थेतून मुक्त व्हा. देव सुद्धा इथेच आहे. मिळवायचा का न मिळवायचा तो तुम्ही बघा. भेटणारा नक्की आहे. जर भंडारेकराला देव भेटू शकतो तर तो तुम्हालाही भेटू शकतो. फक्त संसारातली बंधनं आम्ही प्रचंड लावून घेतली. तुम्हाला वेड लागलं पाहिजे देवाचं, तुम्हाला वेड लागलं प्रपंचाचं, आणि वेडामध्ये तुम्ही वेडे होऊन गेलेला आहात. वेड लागलंच ना. देवाचं वेड लागलं पाहिजे, कधीतरी लागलं पाहिजे. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा. जग है सांग कुणाचे भल्या मानसा. असे चुली माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून तेरे धंदाच्या तुला नसा. जग है कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. 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 मना भावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरिताला. प्रभूच्या लाग चरिताला. मना भावे स्मरण तू कर प्रभूच्या लाग चरिना. प्रभूच्या लाग चरिना. देव मिळवण्याचं साधन आहे रे बा. देव मिळवायचा ना. देव मिळवायला काही लागत नाही, काही लागत नाही. तुम्ही मंदिरात जाताना विचार करत असाल ना, साधू भेटल्यानंतर आम्हाला दंडोत करायला विचार करावा लागतो. दंडोत करायचा म्हणजे पूजा करावी लागेल का? हे बावळे नाही ग, नाही अजिबात. देव मिळवण्याकरता काही लागत नाही. देव मिळवण्याकरता
लागतं ना ते मनात त्याचं स्मरण करावं. मना भावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरिता स्मरण कर आणि प्रभूच्या पायावर डोकं ठेव. तुला देव भेटतो का नाही पा. प्रभूच्या लाग चरिता तुला जाणू तुला तुला जाणू होईल वेळा आलेल्या हो प्रसंग कधी लागेल वेळा तुला होईल भंगाची कधी लागेल वेळा तुला होईल भंगाची. तिसेसी स्नेह न करावा कवनेसी करिता दुःखा नळू गिवसी कपोत्याची परी. अतिस्नेह कुणाशी करू नये. अतिस्नेह करायचं नाही. लक्षात घ्या, आंधळ प्रेम करायचं नाही. प्रेम हे डोळस असलं पाहिजे. आंधळ प्रेम करू नका. जर आंधळ केलं ना, अतिस्नेह जर केला तर लक्षात घ्या, श्री दत्तात्रय महाराज सांगतात या कबुतरासारखं होतं, कपोत पक्षासारखं होतं. तो कपवता सही तुकांता अरणी होता बहुत कधीच. हा कपट पक्षी अरण्यामध्ये आपल्या पत्नी बरोबर ते कपोतीने बरोबर पत्नी बरोबर राहत होता. त्या दोघांचे युगळ जशी अविद्येची वज्र संखळ ना तरी माही मोहे डंबाळ आदरी लेते. या पती पत्नींचं प्रेम किती होतं सांगतात. वज्र साखळी जशी तुटत नाही ना, तशा वज्र साखळी सारखं ही अवैद्येची साखळी घट्ट बसलेली. दोघातली ममताई अभेद्य होती. तिला कोणी तोडू शकत नव्हतं. जगामध्ये तिच्यापेक्षा कोणी दुसरं नाही आणि जगामध्ये त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही या भावनेनं दोघंही एकामेकाशी अतूट बंधनात बांधून दोघंही एकामेकांवर प्रेम करत. ते अहंकाराचे अंधन की ममतेचे मेहुण की अभिलाखाचे तारान मूर्त झाले. दोघांमधलं जे नातं होतं ना, त्या नातं जसं काही त्यांनी सांगितलं, राभस्याच्या नात्यातला तो पाहुणचार होता. अभिलाषादी मूर्तमंत पुतळे होऊन उभी राहिली होती. दोघांना एकमेकाची अभिलाषा की तृष्णेचे साजने लोभाचे नांदणे की अविवेका विसंवने जोडले ते. पती आकांक्षेचे मित्र होते बघा. आकांक्षा होत्या. लोभाचं नांदन त्यांच्या जीवनामध्ये लोभ बघा. लोभ दुःखाला कारण असतो आणि लोभामुळे विवेक नष्ट होतो बघा.
आणि विवेक संपला. विवेक आणि अज्ञान दोघांचा जन्म एकाच वेळेला. अज्ञानाचा जन्म झाला का जीवनाचा नाश होतो आणि या दोघांमध्ये अविवेक निर्माण झाला. अज्ञान तारुण्याची टकमका भावाची चळवळिका सर्वांगे एकमेका बांधती झाली. मंडळी, या गुरुचं वर्णन बऱ्यापैकी आहे. 5 वाजली जे नियमाने अगदी 5 वर बरोबर करताय. यात अजिबात तडजोड नाही. लांबलचक आहे. मी त्याला कात्री लावून सांगण्यात मलाही अर्थ वाटणार नाही, कारण हा एक गुरु असा आहे आणि पुढे अजून एक गुरु आहे. हे 2 गुरु आहेत की ते तुम्हाला सांगितलेच पाहिजे. या प्रपंचातल्या माणसाकरता अत्यंत उपयोगी आहे. तेच सांगितले नाही तर तुमच्या पदरात दत्तकथा पडणार नाही. मी दत्तात्रयांच्या इतर लीळा सांगत नाही, तेवढंच एक कारण आहे की दत्तात्रयांच्या लीळा भारतवासी लोकांना माहिती नाही, अशातला काही भाग नाही. ठीक आहे, काही एकमुखी दत्ताशी जोडल्या, काहींनी 3 मुखी दत्ताशी जोडल्या, पण दत्तात्रयाच्या कथा मात्र लोकांना माहिती आहे. अत्री अनुसयेचा मुलगा श्री दत्तात्रय सैंग ऋषी हे लोकांना माहिती आहे. आणि म्हणून मी या वेगळं तुम्हाला काही सांगता येईल का, माझा आग्रही होता. माझा आग्रह होता की लीळा सुद्धा तुम्हाला वेगळ्या सांगितल्या गेल्या पाहिजेत. सर्वज्ञांच्या लीळा मी उद्याही सांगणार. काही लीळा लोकांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून बघा, तुम्ही धर्म आहे तुमच्यामध्ये, परंपरा आहे. या गावातनं मला बाबांनी सांगितलं की हे गाव दत्तवर्दी आहे. या गावाच्या परिसरामध्ये मांसाहार केला, कोणी शिकार केली तरी त्या माणसाला इथे शिक्षा मिळते, या मातीत शिक्षा मिळते. एवढं दत्तात्रय महाराजचं वरदान या गावाला. मानवभाव पंथ ज्यांना दैवतुल्य मानत होतं ते मोठे बदनापूरचे बाबांना इथनं अगदी ट्रकच्या ट्रक भरून भिक्षा जायची. मार्गभजे काय हेच नाही. मी अगदी शेजारी माळकुठ्यालाही अगदी कार्यक्रम करत असतो. तिथेही सर्व धर्माची आणि पंथाची लोक एकत्र येतात. मी इजळीलाही करतो. या भागात बऱ्यापैकी कार्यक्रम करतो. या भागातली लोक अतिशय धर्मवान आहेत, धर्मवेडी आहेत. धर्मवान असली पाहिजे, धर्मवेडी नको आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या धर्माचं वेडे पण घालवायचं असेल तर लीळा चरित्राचं प्रबोधन तुमच्यात झालं पाहिजे, माझा आग्रह आहे. आणि म्हणून मी काही लीळाही सांगणार. श्री दत्तात्रय महाराजांचे 24 गुरूंचं आख्यान मी गेल्या वर्षी लोकांना सांगायचो. हा ग्रंथ घ्या, सप्तग्रंथ घ्या, घरी न्या, वाचा. समजत नसलं तरी चालेल. सर्वज्ञ सांगतात बाबा रे कळालं नाही तरी चालेल, घेईजे खोकीजे काळे करून उपयोगाला. तुम्ही घ्या, वाचा. आज कळालं नाही परंतु भविष्यात कळाल्याशिवाय राहणार नाही, नक्की कळाल्याशिवाय राहणार नाही. 24 गुरूचं आख्यान सांगण्याची धडपड माझी तेवढीच चाललेली आहे फक्त. अन्यथा 24 गुरु सांगताना ताकद खूप लागते. त्या प्रत्येक ओवीला म्हणताना त्रास खूप होतो. गोष्टी सांगायला सोप्या असतात, त्रास खूप आहे. पण मला असं वाटतं 24 गुरूंचं आख्यान सांगावं. हा गुरु लांबलचक आहे, कपोत गुरु. हा संसाराच्या लोकांचा आहे, पती पत्नींमधला व्यवहार आहे, मुलं आणि आईबापांमधला व्यवहार आहे. तो व्यवहार किती आणि कसा असावा हे यामध्ये आहे. म्हणून हा लांबलचक असलेला गुरु मी उद्या परत तुम्हाला सांगतो. आपण हा पूर्ण उद्या ऐकू. आता 5 वाजलीत. पुढे पाऊस पाणी लेकरं बाळं हा सर्व उपद्रव आहे.